संकेत, काय ग? आय थिंक आय लव्ह यू. अगं मी रिलेशनशिपमध्ये आणि तुझाही बॉयफ्रेंड आहे ना? हो, पण माझं इतकं नाही रे पटत त्याच्यासोबत. आपण दोघे कमिट होऊया. हा, सॉरी मला नाही जमणार. अरे आजकाल एक्स्ट्रा अफेअर वगैरे कॉमन आहे आणि मी रेडी आहे ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? पण असले भिकार चाळे करायला मी रेडी पाहिजे ना. म्हणजे माझ्या प्रेमाला भिकार म्हणतोयस तू? प्रेमाला नाही, तुझ्यासारख्या मुला मुलींना म्हणतोय. समाजात एक्स्ट्रा अफेअरची घाण पसरवायला सुरुवात केली आहे तुम्ही. आता ऊर्जितम संपता संपता ही एक्स्ट्रा अफेअरची घाण पण साफ करायला लागणार बहुतेक. मुलगा असो वा मुलगी, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात असताना दुसऱ्या व्यक्तीची ह्या अशा लोकांना का गरज लागते हा नेहमी मला प्रश्न पडतो. पण खूप विचार केल्यानंतर कळलं की कुणाला तरी पिकअप अँड ड्रॉपसाठी एक्स्ट्रा व्यक्ती लागतो, कुणाला इमोशनल सपोर्टसाठी एक्स्ट्रा व्यक्ती लागतो, कुणाला चिल करायला, तर कुणाला तरी मी किती सुंदर आहे हे सारखं सारखं ऐकण्यासाठी एक्स्ट्रा अफेअर लागतं. त्याला फसवून दुसऱ्या व्यक्तीला गुपचूप मेसेज करणं, मित्राला भेटायला जातो सांगून तिच्याकडे जाणं, जिच्यासोबत आयुष्यभराची स्वप्न बघितली त्या मुलीकडून इग्नोर होणं, ज्या मुलाला आपण आपला साथीदार समजलं त्याच मुलाशी आपलं बोलणंच बंद होणं. लॉयल राहणे ऑप्शन नाही आहे, जबाबदारी आहे. आत्ताच्या घडीला जितके कपल्स, जितकी जोडपी वर्षानुवर्ष सुखाने संसार करतायत, रिलेशनशिपमध्ये आहेत, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे एकमेकांशी ते एकनिष्ठ आहेत. अशा सर्व जोडप्यांना, सर्व कपल्सना माझ्याकडून खूप खूप प्रेम, कारण तुम्ही जिंकला आहात एकमेकांना. बाकी त्या एकमेकांना फसवणाऱ्या लोकांसाठी मी एकच सांगू इच्छितो की तुमच्याकडे जरा जरी लाज असेल ना शिल्लक, तर लॉयल राहायला शिका. प्लीज, मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. मला एक चान्स दे. माफ कर, मी पुन्हा चान्स देणारा, पुन्हा एकदा आपण संधी देऊन तर बघूया नात्याला, यातला मुलगा नाहीये. आता पुन्हा त्रास करून घ्यायला, विश्वासघात करून घ्यायला वेळच नाहीये माझ्याकडे. करिअर पडलंय माझं माझ्या डोळ्यासमोर. पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. राहणार. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती. विश्वास एकदा तुटला की ते नातं परत पहिल्यासारखं कधीच होत नाही. त्यामुळे विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. एक्स्ट्रा अफेअर करून आपल्या हक्काच्या एकनिष्ठ व्यक्तीला कधीच दुखवू नका. खूप प्रेम करा आणि लॉयल राहा.